तर तुम्ही आपलं पराठीचं वावर पाहू शकता. राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा मराठी ब्लॉगर श्रीकांत खाडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही आपलं पराठीचं वावर पाहू शकता. जेव्हा आपण याच्यामध्ये पहिला फवारा मारला होता म्हणजे अळीचा आणि टॉनिकचा, तर त्यावेळेस मध्ये बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की दादा तुमच्या पराठीमध्ये भरपूर तण आहे. तर मित्रांनो, त्यावेळेस म्हणजे जे वावर आहे ते भरपूर ओलं असल्यामुळे आपण काही निंदन केलं नाही, कारण की ओल्यातनी निंदन पद्धतशीर होत नाही, खुळखाळ होते ते. मग त्यामुळे आता हे आपण जमीन सोक्याची वाट पाहिली. हे पहा तुम्ही, आता पद्धतशीर पैकी निंदन होते या टाइमले. मग आता 8 दिवस आपण वावर सुकू दिलं, त्याच्या बाद आपल्याला मजूर सापडला नाही. मग ज्यावेळेस मजूर सापडला आपण त्यावेळेस निंदन करून घेतलं. आता निंदन केल्यानंतर काल्यातनी डुबो वगैरे मारलं. आता तुम्ही आपली पराठी पाहू शकता. आता पराठीला एकच फवारा व्हायला आहे आणि लेट पराठी आहे. हे काही आपली इरिगेशनची नाही आहे, कोरडवाहूची पराठी आहे, लेट पेरली आहे. हिला एकच फवारा आणि एकच खत दिलाय, ते म्हणजे पेऱ्या संघ. आता तुम्ही पराठीची क्वालिटी पहा आणि हिला माल पहा किती आहे. आता टाइम आहे आणखी, एवढा तर काही विषय नाही, आणखी हिची वाढ भरपूर होते. यंदा पुरा टॉपचा विषय आहे मित्रांनो. तर चला मग भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये.